नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आपण कालपासून मार्गशीर्ष विशेष सोप्या अशा बॉर्डर रांगोळ्या सुरू केलेल्या आहेत. तर कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा, कारण अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी कलरमध्ये रांगोळ्या तुम्हाला काढून दाखवलेल्या आहेत. आणि आजही त्याचप्रमाणे आपण 5 अशा सोप्या सुंदर बॉर्डर रांगोळ्या बघतो आहोत, जेणेकरून तुमची जी गुरुवारची पूजा आहे एकदम सुंदर पद्धतीने संपन्न होईल आणि प्रसन्न वाटेल रांगोळी काढल्यानंतर. कारण पूजा केल्यानंतर जर तुम्ही रांगोळी काढली नाही तर त्याला काही महत्त्वच नाही. तर नक्की रांगोळी काढा. आणि एकदम सोप्याच पद्धतीने मी रांगोळ्या काढलेल्या आहेत. जास्त कलर नाही वापरले. घाई गडबडीतही पटकन होणाऱ्या आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह अशा रांगोळ्या आहेत. तर नक्कीच ट्राय करून बघा. आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. नक्कीच सांगा तुम्हाला आवडल्या की नाही ते. आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला, म्हणजे त्यांनाही गुरुवारच्या पूजेसाठी पटकन रांगोळ्या बघता येतील, काढता येतील. आजच्या भागातही सेमच कालसारख्याच पॅटर्नच्या रांगोळ्या बघतो आहोत. आणि उद्या आणि परवा तुम्हाला थोड्या कलरफुल रांगोळ्या बघायला मिळणार आहेत चॅनलवरती. अधूनमधून आपण सिंपल आणि अधूनमधून कलरवाल्या रांगोळ्या बघणार आहोत. तर आपली ही झाली बॉर्डर रांगोळी. एकदम सोपी आणि सुंदर आहे. जास्त वेळही नाही लागणार. चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला जर रांगोळीची आवड आहे आणि रांगोळी काढायला वेळ नाही, तर मी त्यासाठी एक सोल्युशन आहे आपल्याकडे. एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी कलरमध्ये कशा रांगोळ्या काढायच्या मी ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत सांगत असते. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेअर करा आपलं चॅनल. दुसरी जी बॉर्डर रांगोळी त्यात आपण 2 लाईन काढून घेतल्या आणि खाली मोठे मोठे टिपके देऊन अशी डिझाईन काढून घेतोय. खूप कमी कलरमध्ये काढून दाखवलेली ही रांगोळी. तुम्हाला जर व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा. तिथे ऑल नावाचा एक ऑप्शन असतो, त्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जाईल, किंवा एखादी पोस्ट टाकली तर त्याचंही नोटिफिकेशन येत जाईल. कधी कधी नाही येत व्हिडिओचं नोटिफिकेशन. आणि कमेंट बॉक्समध्ये हाईप नावाचा एक बटन आहे, त्यावरही क्लिक करा. म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचतील. आणि तुम्हाला जर रांगोळी रिलेटेड काही प्रोडक्ट्स घ्यायचे असतील, स्टेन्सिल वगैरे रांगोळी, तर आपल्या लॉंग व्हिडिओच्या खाली प्रोडक्ट टॅग केलेले असतात, तेही नक्की चेक करू शकतात तुम्ही. ही पुढची बॉर्डर रांगोळी आहे. यापैकी तुम्हाला ज्याही बॉर्डर रांगोळ्या आवडतील नक्कीच लक्ष्मी मातेसमोर काढा. आणि दारासमोरही काढलेल्या छान दिसतील त्या रांगोळ्या. मुद्दाम मी एका व्हिडिओत जास्त म्हणजे 4 ते 5 रांगोळ्या टाकत असते, जेणेकरून तुम्हाला जीही रांगोळी आवडेल ती सिलेक्ट करायची, आदल्या दिवशी बघून ठेवायची आणि काढायची सकाळी दुसऱ्या दिवशी. म्हणजे घाई गडबड नाही होत रांगोळी काढताना. एकदम सोप्या पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या. फक्त टिपक्यांचा आणि लाईनचा वापर करत असतो आपण रांगोळीमध्ये मोस्टली.
पण डिझाईन कशी तयार करायची हे पूर्ण तुमच्यावर अवलंबून आहे. छोटे छोटे रांगोळीचे शेप आले की आपण कुठलीही मोठी रांगोळी तयार करू शकतो. तुम्हाला जर कलरफुल रांगोळी काढायची तर सेम तुम्ही बॅकग्राऊंडला कलर टाकू शकता आणि त्यावर ही डिझाईन काढायची. झाली आपली रांगोळी तयार. आणि जर तुम्हाला रांगोळी काढायला जमत नसेल तर प्रॅक्टिस करा रोज मैत्रिणींनो. एकदा प्रॅक्टिस केली की नक्कीच तुम्हाला रांगोळी जमणार आहे. तोडकी मोडकी का होईना, स्टार्टिंगला एवढी जमणार नाही, पण नंतर हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच रांगोळी जमणार आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगत असते की रोज दारासमोर रांगोळी काढा. एकदा प्रॅक्टिस होऊन होऊन एकदम परफेक्ट होतं माणूस. तर नक्कीच रांगोळी काढायला सुरुवात करा. आणि एक पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये, पण प्रसन्न पण वाटतं. आणि कितीसा वेळ लागतो ना, 10 मिनिट, जास्तीत जास्त 10 मिनिट लागतात रांगोळी काढायला. कमीत कमी 5 मिनिटाच्या आतही आपण रांगोळी काढू शकतो. आपण एवढा तर वेळ काढू शकतो आपल्या घरासाठी, 10 मिनिट. तर नक्कीच तुम्ही रांगोळी काढायला सुरुवात करा नसेल केली तर. आणि एखाद्याला जर समजा जमतच नाही रांगोळी, नाही का, नाही येत कोणाकोणाला, तर तुम्ही ते स्टेन्सिल्स असतात ते पण घेऊ शकतात. मग खाली कलर टाकायचा आणि त्यावर ते स्टेन्सिलचा वापर करून रांगोळी काढू शकता. बघू शकता एकदम सोपी रांगोळी. आणि ही एकदम शेवटची रांगोळी आजच्या भागातली. थोडा गुलाबी कलर टाकून घेतला आहे आपण. यानंतरही आपण बॉर्डर रांगोळ्या बघणार आहोत अधूनमधून. तर नक्कीच व्हिडिओ चेक करत राहा. मिस नका करू व्हिडिओ. मिस तर होणारच नाही, कारण चॅनलवर आपल्या अवेलेबलच राहील व्हिडिओ कधीही. तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल नक्की व्हिडिओ बघत जा. तर आपल्या 5ही रांगोळ्या काढून झालेल्या आहेत आजच्या भागातल्या. कशा वाटल्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. अशाच सोप्या, सुंदर आणि युनिक अशा बॉर्डर रांगोळ्यांसाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. रोज दारासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.